नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीसॉच्या या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण एस-टी-आय प्रिलिम्स 2011चा पेपर डिस्कस करत आहोत आणि आता आपण प्रश्न बघूयात. प्रश्न असा आहे, ओके लक्षात घ्या. खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे असा प्रश्न विचारलेला आहे. पहिला ऑप्शन दिलेला आहे 1857चा परवाना कायदा, नंतर 1851चा विधवा पुनर्विवाह कायदा, 1890चा संमती वयाचा कायदा आणि 1858 मध्ये भारताचा उच्च न्यायालयासंबंधीचा कायदा. आता लक्षात घ्या. उच्च न्यायालयासंबंधीचा जो कायदा होता, ओके, इंडियन हायकोर्ट्स ऍक्ट असं ज्याला म्हटलं जातं, तो 1858 मध्ये नसून तो 1861 मध्ये आला होता. आणि या कायद्याच्या माध्यमातून भारताचे जे 3 प्रमुख प्रांत त्यावेळेला होते, म्हणजे बॉम्बे, मद्रास आणि कलकत्ता, या ठिकाणी उच्च न्यायालयांची निर्मिती या कायद्यान्वये करण्यात आली होती. तो होता 1861चा उच्च न्यायालयाचा कायदा. इथं अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ओके, ह्याच वर्षामध्ये 1861 मध्ये अजून एक कायदा आला होता, लक्षात घ्या. तो कायदा होता काउन्सिल ऍक्ट, इंडियन काउन्सिल ऍक्ट, ज्याला भारतीय परिषद कायदा असं म्हटलं जातं. तुम्ही म्हणाल सर हे तर विचारलं नाहीये. अरे बाळा, विचारलं नाहीये मला मान्य, पण उद्या विचारलं जाऊ शकतं की नाही, तर त्याची सुद्धा तयारी करून घे. पीवायक्यू ज्याच्यासाठी डिस्कस करायचे असतात, ओके, की ते उत्तर आहे ते तर बघायचंच आपल्याला, पण त्या व्यतिरिक्त त्याच्यातून भविष्यामध्ये कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याचा देखील अंदाज आपल्याला आला पाहिजे. म्हणून पीवायक्यूचं डिस्कशन करायचं असतं. सो 1861 मध्ये काउन्सिल ऍक्ट म्हणजे परिषद कायदा सुद्धा आला होता. आणि त्याचप्रमाणे सिव्हिल सर्व्हिसेस संदर्भात देखील कायदे, नियमन, रूल्स आपण ज्याला म्हणतो, तर ते सुद्धा 1861 या वर्षी आले होते, लक्षात घ्या. सो सिव्हिल सर्व्हिसेसशी निगडीत कायदा सुद्धा 1861 मध्ये आला होता. म्हणून 1861 कशा कशासाठी लक्षात ठेवायचं, तर सिव्हिल सर्व्हिसेसच्या संदर्भात लक्षात ठेवायचं, हायकोर्टच्या संदर्भात लक्षात ठेवायचं आणि परिषद कायद्याच्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं. ओके, हा मुद्दा लक्षात घ्या. 1890 मध्ये संमती वयाचा कायदा हा पर्याय चूक आहे, कारण संमती वयाचा कायदा हा 1890 मध्ये नसून तो 1892 मध्ये आला होता, लक्षात घ्या. सो 1892 हा संमती वयाच्या कायद्याचं वर्ष आहे. विधवा पुनर्विवाहाचा कायदा हा 1851 मध्ये नव्हता, तर विधवा पुनर्विवाहाचा कायदा हा 1856 मध्ये होता. आता हे सोपं आहे. विधवा पुनर्विवाहाचा कायदा आपल्याला सहजपणे लक्षात राहतो. संमती वयाचा कायदा सुद्धा ज्यांनी ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांना चांगलाच लक्षात राहतो. 1892चा संमती वयाचा कायदा. ओके, 1858चा ओके न्यायालयाचा कायदा मात्र फार कमी लोकांना माहिती असतो. त्याच्यावर 2 ऑप्शन तर एलिमिनेट होतात आणि मग 1 आणि 4 मध्ये 50-50 मध्ये आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. एलिमिनेशन मेथडचा जर वापर करायचा असेल तर मग त्या ठिकाणी तुम्हाला रिस्क आहे. पण जर तुम्हाला ही स्पेसिफिकली माहिती असेल 1861 मध्ये हायकोर्ट ऍक्ट आला होता, तर मग मात्र प्रश्नच मिळेल. आता मुद्दा 1857चा परवाना कायदा काय होता, तर त्याचं स्पष्टीकरण आता इथं तुम्ही बघा. लायसन्सिंग ऍक्ट 1857, ज्याला आपण परवाना कायदा, लायसन्स म्हणजेच परवाना, 1857 मध्ये हा कायदा आला होता. कशासाठी होता, तर हा जो कायदा होता 1857च्या उठावाच्या पार्श्वभूमीवर हा कायदा आणण्यात आला होता, लक्षात घ्या. दिस ऍक्ट वॉज इम्पोज्ड ड्युरिंग द 1857 रिव्होल्ट टू रिस्ट्रिक्ट द पब्लिकेशन. म्हणजे त्या काळामध्ये जी वृत्तपत्र प्रकाशित होती, वृत्तपत्रांच्या माध्यमातून शासन विरोधी प्रचार होऊ नये, हा या कायद्याचा हेतू होता. दिस ऍक्ट ऑल्सो इम्पोज्ड लायसन्सिंग रिस्ट्रिक्शन अँड the right to stop the publication and circulation of a book, newspaper and printed matter reserved with the government. म्हणजे एखादं फक्त न्यूजपेपरच नाही तर इव्हन पुस्तक किंवा इतर प्रिंटिंग मटेरियल सुद्धा मग त्याचं ओके पब्लिकेशन ओके आणि सर्क्युलेशन हे थांबवण्याचा अधिकार त्यावेळेला सरकारला देण्यात आला होता. असा हा कायदा होता लायसन्सिंग ऍक्ट. नंतर या कायद्याला मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यामुळे 1858 मध्ये याच्या तरतुदी सौम्य केल्या गेल्या. हा कायदा ओके याच्या तरतुदी सौम्य केल्या गेल्या होत्या. परंतु तरी देखील ओके 1857च्या उठावाच्या पार्श्वभूमीवर शासनाला विरोध होऊ नये, शासन विरोधी भूमिका मांडली जाऊ नये, यासाठी हा लायसन्सिंग ऍक्ट आला होता, हे लक्षात घ्या. मग उपलब्ध पर्यायांमधून उत्तर काय आहे, 1857 परवाना कायदा हे याचं उत्तर आहे. थँक्यू.